मला वाटते अमित शहानी परवा स्टेटमेंट केलेलं आहे, काय होणार काय नाही होणार, तशी वेळ त्यांच्यावर येणार नाही. ते दिवास्वप्न आहे त्यांचं. सरकार महाविकास आघाडीचं येऊन मुख्यमंत्री आमचाच होणार. पण काँग्रेसनं आतापासूनच स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केलेली आहे. DK शिवकुमारांच्यावर जबाबदारी दिल्याची चर्चा आहे, नेमकं काय? नाही, शेवटी निकाल लागल्यानंतर त्वरित पावलं उचलणं हे प्रत्येक पक्ष करत असतो. सत्ता स्थापनेसाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करण्याची भूमिका तिन्ही पक्षाची असेल. सतेज पाटलांचं प्रिडक्शन काय आहे, फिगर काय सांगते? नाही, मी म्हणलं तसं महाराष्ट्रामध्ये 180 जागा ह्या निश्चितपणे महाविकास आघाडीच्या येतील. क्या कहेंगे जो चुनाव चल रहा है महाराष्ट्र में, तावड़ी जी का पिटवारा है, उसको लेकर भी बहुत सारा टिप्पणी हो रहा है. किस तरह से देखते हैं महाराष्ट्र में सफलता मिलेगी, महाविकास आघाड़ी की सरकार आएगी, ऐसा लगता है आपको? पिछले 3 साल से आप देख रहे पूरे देश में महाराष्ट्र की इमेज एक गलत इमेज निर्माण हो गई, क्योंकि खोखेबाज सरकार, पैसा दे के विधायक खरीदने वाली सरकार, पैसा देके सरकार गिराने वाली सरकार, ऐसी इमेज महाराष्ट्र की हो गई है. और आज इसी का एक सबूत विरार के घटना से लोगों के सामने आया कि ये सही है. पैसा दे के वोट खरीदो, इस प्रकार का षड्यंत्र जो भाजपा इस महाराष्ट्र के छत्रपति शिवाजी महाराज जी की भूमि में रच रही है, उसको ये लोग बाजू करेंगे और महाविकास आघाड़ी को ही मैंडेट देंगे. सुप्रिया सुले का ऑडियो क्लिप ऐसे ऑडियो क्लिप अभी बाहर है. वो तो अभी लोग जानते हैं कि चुनाव के पहले ऐसी गलत फहमियाँ फैलाने के लिए ऐसी चीज़ें की जाती है. विरार की जो घटनाएं हैं उसको न्यूज़ में किल करने के लिए एक नया क्षेत्र रचा गया, जिसकी वजह से हेडलाइंस अभी बने रहे, लेकिन लोग कल की बात नहीं भूलते. क्योंकि कल जो हुआ है, छत्रपति शिवाजी महाराज जी का पुतले का अपमान हो या विरार की घटना हो, ये लोग वोट डालने जाते तब ये भूलते नहीं कि भाजपा किस तरह की राजनीति इस महाराष्ट्र में कर रही है और महाराष्ट्र को बदनाम कर रही है. महाराष्ट्र में सत्ता चला के गुजरात को बड़ा कर रहे हैं. इसका उत्तर निश्चित स्वरूप से महाराष्ट्र की जनता आज देगी. थैंक यू. चला. कसं वातावरण कोल्हापुरात आहे, विशेष करून महाराष्ट्रातला? महाराष्ट्रामध्ये प्रचंड उत्साहात मतदान होतं आहे. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत या सरकारला घरी बसवायचं आणि नवं विश्वासाचं महाविकास आघाडी सरकार आणायचा निर्धार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं त्या ठिकाणी घेतलेला आहे. मराठा समाजावर आंदोलनावर झालेला लाठीमार आणि अनेक विषय आहेत या राज्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा झालेला अवमान असेल, बदलापूरची घटना असेल, वाढलेली महागाई असेल, ह्या सगळ्या गोष्टी नजरेत ठेवून निश्चितपणे महाराष्ट्रातली 13 कोटी जनता महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल अशी आम्हाला खात्री आहे. कोल्हापूरमध्ये पण चंदगडपासून शिरोळपर्यंत सकाळपासून अत्यंत उत्साहात मतदान सुरू आहे. काही ठिकाणी तांत्रिक EVMमध्ये अडचणी येत आहेत, परंतु तत्परतेनं प्रशासनही तत्परतेनं त्यामध्ये सुधारणा करताना त्या ठिकाणी दिसतंय. काही किरकोळ तक्रारी येतात, परंतु ताबडतोब त्यामध्ये सुधारणा करण्याची भूमिका प्रशासनानं घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्यातली जनता हे महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल. पैसे वाटल्याचं प्रकरण आहे, कशा प्रकारे बघता? कारण मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे, विनोद तावडेंनी मात्र साफ इन्कार केलेला आहे. नाही, हे सरकार खोकेवालं सरकार आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे. पैशाच्या ताकदीवर मतं घेण्याचा प्रयत्न हे सरकार करतं हे आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहीत आहे. परंतु हे पैसे देऊन उद्याची महागाई अंगावर घ्यायची का, उद्याची बेरोजगारी अंगावर घ्यायची का, हा जनतेनं निर्णय घेतलेला आहे की हे करणार नाही. आणि सुद्धा नाही जनता, हे सगळं उघड्या डोळ्यानं बघते. महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं इमेज आज देश पातळीवर चालली आहे ती मान झुकवणारी, या ठिकाणी मान खाली घालणारी आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून महाविकास आघाडीलाच लोक मतदान करतील अशी आम्हाला खात्री आहे. राज्यामध्ये काय चित्र वाटतं तुम्हाला? ज्या पद्धतीनं प्रचाराचे मुद्दे होते, आरोप प्रत्यारोप झाले, धर्म त्याबरोबर गॅरंटी, हे सगळे मुद्दे आले, महत्त्वाचे काय मुद्दे वाटतात तुम्हाला? नाही, मी म्हणलं सातत्यानं आम्ही सांगतोय महाराष्ट्रातला मध्यमवर्गीय महागाईनं पिचलेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. MPSCचे नव्हते एवढे आंदोलनं या महायुतीच्या काळात झालेले आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्र धर्म वाचवला पाहिजे या भूमिकेतून आदरणीय राहुलजी असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक विश्वासाचं सरकार देतोय. अविश्वासाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे.
आमदारच पळून जायला लागले, पक्ष फुटायला लागले, विश्वास ठेवायचा कोणावर असं सामान्य जनतेला वाटतंय. आणि म्हणून विश्वासाचं सरकार आम्ही देणार आहे आणि हाच नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आता गेलेला आहे. गेल्या 2 दिवसापासून गाड्यांची तोडफोड होते. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या ऑडिओ क्लिप आहेत त्या बाहेर काढल्या जातात. नेमकं काय वाटते? मला वाटते हे एक षडयंत्राचा भाग आहे. कारण की काल जी घटना विरारमध्ये घडली त्याचा उतारा म्हणून ताबडतोब काहीतरी काढायचं आणि मग ती बातमी किल करायचा प्रयत्न करायचा. परंतु सत्य लोकांना माहीत आहे आणि म्हणून सुप्रियाताईंनी त्याचा खुलासा केलेला आहे, नाना पटोलेंनी त्याचा खुलासा केलेला आहे. हे षडयंत्र आहे आणि हे फक्त निवडणुकीचे केलेला स्टंट आहे. महाराष्ट्रातली जनता असल्या चुकीच्या गोष्टींना भुलणार नाही. जे टी व्हीवर बघितलेलं आहे विरारमधलं ते सत्य लोकांच्या समोर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काय परिस्थिती दिसते? कारण नाही, मी म्हटलं जसं कोल्हापूर जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीला प्रचंड मॅन्डेट त्या ठिकाणी, कारण की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये टक्केवारीचे प्रतिनिधी या कोल्हापूरमध्ये टक्केवारीच्या माध्यमातून या कोल्हापूरला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही कोल्हापूरच्या विकासाचं विजन घेऊन पुढे जात आहोत. कोल्हापूर जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा आहे. आर्थिकदृष्ट्या संपन्न जिल्हा करणे, रोजगार इथं देणे, शेतकऱ्यांना न्याय देणे ह्या आमच्या भूमिका आहेत. आणि म्हणून कोल्हापुरात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार 100% निवडून येतात. 25 नोव्हेंबरला राज्य सरकारची मुदत संपते, त्याच्या अगोदर सरकार स्थापन करावे लागणार. नाही, हे आम्ही त्याच्यात घोडेबाजार होईल असे नाही, हे ज्यावेळी तारखा जाहीर झाल्या त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की 2 दिवस सरकार स्थापनेसाठी, याचा अर्थ राज्यपाल राजवट आणायची आणि मग खेळ करत बसायचा. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे, हा खेळ होऊ द्यायचा नसेल तर महाविकास आघाडीचे 180 आमदार या राज्यामध्ये आले पाहिजे, जेणेकरून पर्यायच राहणार नाही. स्थिर सरकार हे आजच्या काळात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काय पाहिजे तर स्थिर सरकार पाहिजे. हे असलं चुकीचं सरकार, फोडाफोडीचं सरकार नको. आणि म्हणून राज्यपाल 26 तारखेनंतर आम्हाला तशी वेळ येणार नाही, कारण की मॅक्झिमम जागा आमच्या येतील आणि राज्यपालांना आम्हालाच बोलावं लागेल. जिल्ह्यात 10च्या 10 जागा बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.